हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम इन संडे इज फन डे. बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय. चला आपण एका नवीन एपिसोडला सुरुवात करूया. काय असेल पण आज आपल्यासाठी? सर्व आपल्यासाठी काही वस्तू या ठिकाणी ठेवून गेला बघ. काय असेल बरं? येते काही लक्षात? आज आपण कोण याच्यावरती विचार करणार आहोत. पण लक्षात ठेवा, ही जी टोपी आहे बर्थडेच्या वेळेस आपण वापरतो अशा प्रकारची, हिचा आज आपण थोडा अभ्यास करणार आहोत. मात्र तो एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. याला कोन किंवा शंकू असं म्हणतात. आणि मग आपण याचं घनफळ, पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ, उंची असे अनेक प्रकार करत असतो. आज मात्र आपण तसा प्रकार करणार नाही. माझ्या इंजिनिअरिंगच्या मित्रांनी मला सांगितलं होतं की आमच्यासाठी सुद्धा काहीतरी करा, आणि म्हणून आपण आजचा जो एपिसोड आहे हा या कोन मधल्या कोनिक या सेक्शन वरती आपण तयार केलेला आहे. चला तर मग आपण विचार करूया कोनिक म्हणजे काय. बघा, आपण याला कोन असं म्हणतो. कोन याचा अर्थ अँगल नाही आहे. कोन याचा अर्थ काय होतो? शंकू असा होतो. आता हा जो शंकू आहे याच्यामध्ये काही फार वैशिष्ट्य दडलेलं आहे. लक्षात ठेवा, जर मी तुम्हाला असं म्हटलं की हा जो कोन आहे याच्यातल्या काही वैशिष्ट्यांमध्ये पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणं लपलेलं आहे. उपग्रह जो फिरतो तो उपग्रह पृथ्वीभोवती कसा फिरतो त्याच्याबद्दलचं रहस्य दडलेलं आहे. मी जर तुम्हाला असं म्हटलं की एखादं मिसाईल कसं जातं, किंवा बंदुकीची गोळी किंवा क्रिकेटरने सोडलेला बॉल जो जातो त्याचं रहस्य याच्यात दडलेलं आहे. किंवा एखादा इंजिनियर जेव्हा पूल तयार करतो त्यावेळेस तो त्या पुलाची जी कमान तयार करतो त्याचं रहस्य याच्यात दडलेलं आहे, तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु आज आपण अशाच प्रकारच्या काही कर्वचा अभ्यास करणार आहोत, ज्या कर्वला कोनिक असं म्हटलं जातं. या कोनिक मध्ये 4 प्रकारच्या कर्व आहेत. कोणत्या कोणत्या आपण त्यांचा विचार करूया. समजा मी कर्व घेऊन याला जर असं कापलं, परपेंडिक्युलर कापलं समजा, तर काय होईल? हे बघा, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हा जो कोन आहे मी हा परपेंडिक्युलर कापून टाकलेला आहे. परपेंडिक्युलर कापून टाकल्यानं तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी सर्कल तयार झालं. लक्षात ठेवा, सर्कल ही पहिली कर्व या ठिकाणी आपल्याला मिळते. म्हणजे कोनापासून आपल्याला सर्कल मिळतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर मी या कोनाला थोडासा तिरपा कापला, असा जास्त तिरपा नाहीये, थोडा तिरपा कापला, तर मला लंबवर्तुळ मिळतंय. आणि या लंबवर्तुळाला इलिप्स असं म्हणतात. म्हणजे मला दुसरी कर्व याच्यामध्ये मिळते, इलिप्स. समजा मी याला आणखी थोडंसं तिरपं कापलं असं. आता कापताना मात्र मी याला उभं असं कापलेलं आहे. आणि उभं कापल्यानंतर मला या ठिकाणी सुद्धा एक कर्व मिळते. या कर्वला पॅराबोला असं म्हणतात. आणि जर समजा मी आणखी याला असं तिरपं कापलं, त्याच्याऐवजी असं तिरपं कापलं, तर मला या ठिकाणी एक कर्व मिळते. त्याला मी हायपरबोला असं म्हणणार. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला कोनिक सेक्शन मध्ये साधारणतः ज्या कर्व मिळतात त्याच्यामध्ये सर्कल, इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला अशा प्रकारच्या कर्व मिळत असतात. आहे की नाही मजा? चला आपण आणखी मजा करूया. चला आपण कर्वची आणखी मजा घेऊया. माझ्याकडे एक छोटस इन्स्ट्रुमेंट तयार केलंय. बघा, या ठिकाणी एक ही डीसी मोटर आहे जी स्लो मोटर आहे. आणि या ठिकाणी ही जी डीसी मोटर ज्याच्यावरती मी बसवलेली आहे तो प्लेन अशा पद्धतीने सरकू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण वेगवेगळे अँगल्स जे ते वेगवेगळे अँगल्स त्याचे करू शकतो. मॅक्झिमम बघा, हा 0 अँगल आहे आणि हा मॅक्झिमम अँगल हा 90 पर्यंत जाऊ शकतो. 90 पेक्षा कमीच अँगल या ठिकाणी राहतोय. आणखीन एक काम मी केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती की ही लेझर टॉर्च आहे बघा. आणि ही जी लेझर टॉर्च आहे ही मी याच्यामध्ये बसवून घेतलेली, आणि हिला आपल्याला वेगळ्या वेगळ्या अँगल देता येतो. आता मी याला याच्यामध्ये बसवतो बघा. आता काय गंमत होणार आहे बघा. समजा मी इथे जर ही मोटर फिरवली तर ही लेझर टॉर्च फिरायला लागते. आणि समजा मी लेझर टॉर्च ऑन केली आणि जर आपण फिगरचा अभ्यास केला तर वेगवेगळ्या फिगर्स आपल्याला मिळतात. बघा, या ठिकाणी सुरुवातीला मी तुम्हाला सर्कल दाखवणार आहे. कशा पद्धतीने एकाच इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने आपल्याला सर्कल मिळतात. त्याच्यानंतर मी थोडंसं इन्क्लाइन करेल. त्याला इन्क्लाइन केल्यानंतर इलिप्स, त्याच्यानंतर जास्त इन्क्लाइन केल्यानंतर पॅराबोला, आणि त्याच्यानंतर हायपरबोला, आणि त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत यांचा सुद्धा आपण विचार करूया. चला तर मग आपण सुरू करूया. बघा, आता मी या ठिकाणी लेसर स्पॉट तुम्हाला टाकून दाखवतोय. हा जो लेसर स्पॉट आहे हा आता इथे मूव्ह होणार आहे आणि आपल्याला
पर्सिस्टन्स ऑफ विजनमुळे काय होणार आहे, याच्यात कंटिन्युअस कर्व दिसणार आहे. बघा आता मी याला फिरायला स्टार्ट करतोय. सुरुवातीला आपल्याला कोणती आकृती मिळते आपण त्याचा अभ्यास करूया. बघा या ठिकाणी आता तुमच्या लक्षात येईल दॅट विल बी रोटेट, आणि तुमच्या असं लक्षात येईल की एक परफेक्ट अशा प्रकारचं सर्कल आपल्याला मिळतं. बघा सो दिस इज कॉल्ड ॲज अ सर्कल, आणि हे जे फिरतंय याच्यापासून आपल्याला आता सर्कल मिळायला लागलेलं आहे. बघा आता मी बंद करतोय आणि बघा आपल्याला परफेक्ट अशा प्रकारचं सर्कल मिळतंय. आता मी काय करतो बघा, आता मी थोडा अँगल वाढवतोय, आणि अँगल वाढवत गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल आता की या ठिकाणी एक आता लंब वर्तुळ तयार झालंय. बघा हळूहळू वर्तुळ जे आहे त्या वर्तुळाची या बाजूला त्रिज्या वाढून गेली म्हणून हे लंब वर्तुळ तयार झालेलं आहे. ग्रह जे असतात ते ग्रह अशा पद्धतीने इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात असं केपलरने सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला आणखी जास्त लंब वर्तुळ करून दाखवतो. बघा या ठिकाणी इथे आता हे दीर्घ अशा प्रकारचं लंब वर्तुळ तयार झालेलं आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ इलिप्स. त्याला आपण इलिप्स असं म्हणतो. तुम्ही असं बघितलं असेल की मंगळ मिशनमध्ये इस्रोने काय केलं होतं तर दरवेळेस या इलिप्सची लांबी वाढवत गेले होते ते, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तो जो सॅटेलाइट होता त्याला मंगळाच्या बाजूला ढकलून दिलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याला लांबी जी आहे म्हणजे त्याला लंब वर्तुळ जे आहे ते लंब वर्तुळ आपण असं वाढवत गेलो होतो. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथे हे लंब वर्तुळ वाढलेलं आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ इलिप्स. आता मी काय करतो बघा, आता आणखीन हा कोन वाढवतो. आता हा कोन वाढवल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी एक फिगर तयार झालेली. आता ही जी फिगर तयार झालेली बघा इथे तुमच्या लक्षात येईल की ही जी फिगर तयार झालेली आहे या फिगरमध्ये इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला हे ओपन आहे, आणि इथे तुमच्या लक्षात येईल इथे की इथून हा कर्व पार्ट आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ पॅराबोला. आणि याच्यात तुमच्या लक्षात येईल की स्ट्रेट लाईन तयार झालेली नाही अजून. लक्षात ठेवा ही स्ट्रेट लाईन नाही तयार झालेली आहे, त्याच्यामुळे ही जी आकृती आपल्याला मिळते दिस इज कॉल्ड ॲज अ पॅराबोला. आपल्याकडे आपण जेव्हा एखादी वस्तू हॉरिझॉन्टली फेकतो तेव्हा ती प्रोजेक्टाईल मोशनमध्ये जाते, आणि प्रोजेक्टाईल मोशनमध्ये जेव्हा वस्तू जाते तेव्हा ती पॅराबोलिक पाथ घेत असते. आता मी आणखी त्याचा जो अँगल आहे हा अँगल वाढवतोय बघा, आणि अँगल वाढवल्यानंतर काय होतं आपण त्याचा विचार करतो. बघा या पद्धतीने मी आता त्याचा जो अँगल आहे that angle is increase. आणि आता अँगल वाढवल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी इथे स्ट्रेट लाईन मिळते. बघा आता जे आपल्याला मिळतंय इथे स्ट्रेट लाईन मिळायला लागलेली आहे, आणि जेव्हा आपल्याला स्ट्रेट लाईन मिळायला लागते तेव्हा आपण म्हणणार की दिस इज अ हायपरबोला. लक्षात घ्या या ठिकाणी आता स्ट्रेट लाईन पूर्णपणे मिळेल. बघा इथे तुमच्या अतिशय स्पष्टपणे लक्षात येईल इथे की इथे जे आपल्याला मिळते सो दिस इज अ स्ट्रेट लाईन. इकडच्या बाजूला कर्व आहे पण इकडच्या बाजूला स्ट्रेट लाईन आपल्याला मिळते. अशी जेव्हा कर्व येत असेल सो दॅट इज कॉल्ड ॲज अ हायपरबोला. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की दिस इज अ हायपरबोला. थोडक्यात काय तर आपण एक इन्स्ट्रुमेंट वापरून चारही ज्या कर्व आहेत सर्कल असेल, इलिप्स असेल, पॅराबोला असेल, हायपरबोला असेल हे आपण या छोट्याशा इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने अगदी सहजपणे मिळवू शकतो. मजा येते ना? मजा आली ना? आता इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला या ज्या कर्व आहेत या स्टँडर्ड कशा पद्धतीने काढायच्या याचा आपण विचार करूया. लक्षात घ्या याच्यासाठी आपल्याला त्याच्या इसेंट्रिसिटीचा विचार करावा लागतो. आता इसेंट्रिसिटी म्हणजे काय तर हा एक प्रकारचा रेशो आहे. तो कसा आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. लक्षात ठेवा जर इलिप्स असेल तर इसेंट्रिसिटी इज लेस दॅन 1, पॅराबोला असेल तर इसेंट्रिसिटी इज 1, आणि जर हायपरबोला असेल तर इसेंट्रिसिटी इज ग्रेटर दॅन 1 असतं. तर सुरुवातीला आपण इलिप्स कशा पद्धतीने काढतात त्याचा विचार करूया. चला आपण इलिप्स काढूया. बघा आता या ठिकाणी मी 3 खिळे ठोकून घेतलेले आहेत. जर तुम्ही माप बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की बघा या ठिकाणी मी 4 इंच, 6 इंच आणि त्याच्यानंतर 10 इंचावरती खुणा करून घेतलेल्या आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी हे जे अंतर आहे या अंतरावरून आता आपल्याला थ्रेड जे आहेत या थ्रेडला बांधून घ्यायचं. व्हर्टेक्स पासून
F2 पर्यंत आपण अंतर घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण आता एक लूप जो आहे हा लूप तयार करून घेतोय. या प्रकारचा हा लूप आपण आता तयार करतो. बघा अशा पद्धतीने आपण बघा मी या 3 खिळ्यांमध्ये एक असा लूप तयार करून घेतला. आता हा जो खिळा आहे हा खिळा मी काढून टाकणार आहे आणि हा खिळा काढून टाकल्यानंतर आता हा जो लूप आहे दोऱ्याचा तयार झालेला हा या दोन्ही या ठिकाणी जे खिळे आहेत त्यांच्यामध्ये मी अटकवून गेला आणि आता इथे मी स्केच पेनने इलिप्स काढतो. बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण इलिप्स जे आहे ते इलिप्स काढूया. बघा अत्यंत सोपी अशी पद्धत आहे इलिप्स काढण्याची, ज्याच्याने तुम्ही सुद्धा घरी इलिप्स जे आहे ते इलिप्स काढू शकता. सो दिस इज अ इलिप्स. बघा या ठिकाणी हे जे इलिप्स आहे हे इलिप्स तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण त्याला नावं देऊया. समजा हा जो पहिला खिळा आपला होता त्याला मी F1 म्हणतो आणि हा दुसरा जो खिळा असणार आहे याला मी F2 असं म्हणतो. आता F1 आणि F2 हे दोन्ही खिळे सुद्धा मी काढून घेतलेले आहेत आणि आता आपण काय करूया. बघा तुमच्या असं लक्षात येईल आता इथे की इथे जर मी अंतर घेतले तर आता हे जे अंतर आहे हे 4 इंचाचं आहे आणि हे जे अंतर आहे हे 2 इंचाचं आहे. मग तुमच्या असं लक्षात येईल समजा या ठिकाणी मी जर एखादा पॉइंट घेतला इथे O पॉइंट समजा मी घेतला आणि इथे जर समजा मी D पॉइंट घेतला या अगदी इथं कॉर्नरला तर OF1 अपॉन DO बरोबर. OF1 किती आपलं OF1 2 इंचाचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मी 2 लिहिणार आणि इथे हे किती आहे मग 4 आहे त्याच्यामुळे हे 4 येईल तर हे काय होईल मग 0.5. सो इसेंट्रिसिटी ऑफ धिस इलिप्स इज हाफ. आता ती हाफ आहे याच्यासाठी मी आणखीन एक काम करतो. बघा या ठिकाणी मी 4 घेतलं होतं त्याच्याऐवजी आता याला वरती सरकवतो मी आणि इथे येतो. इथे किती झालं बघा हे इथे हे 6 झालेलं आहे आणि जर मी आता पुन्हा इथून हे अंतर मोजलं तर तुमच्या लक्षात येईल की हे 3 इतकं अंतर आलेलं आहे. म्हणजे पुन्हा काय झालं मग की 3/6 बरोबर 0.5 किंवा हाफ. मग या ठिकाणी तुम्ही कुठेही पॉइंट घ्या, कुठेही पॉइंट घेऊन जर तुम्ही अशा पद्धतीने जर रेषा काढली समजा याची रेषा काढली इथून आणि त्याच्यानंतर इकडे जर अंतर घेतलं तुमच्या असं लक्षात येईल की ह्या अंतराच्या हे अंतर डबल येतं आणि म्हणून मग हे भागिले हे करत असताना ते निम्मे येणार आहे. म्हणजे इलिप्स मध्ये आपल्याला एक गंमत बघायला मिळते. समजा आपण हा F1 आणि इथे जर मी P पॉइंट घेतला आणि या ठिकाणी जर मी रेषा काढली अशी तर या ठिकाणी F1P प्लस F2P हे जे अंतर असणार आहे दॅट इज अ कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी ही जी बेरीज येते ही बेरीज कॉन्स्टंट असेल. आपण कुठेही अशा प्रकारचे पॉइंट्स घेऊन तुम्ही घरी करून बघा तुमच्या लक्षात येईल की माझा जो थ्रेड होता तो थ्रेड म्हणजेच काय होता F1P प्लस F2P. म्हणजे अशा पद्धतीने आपण इलिप्सची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी व्हेरीफाय करू शकतो. चला आता आपण पॅराबोला कसा काढतात हे शिकूया. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर माझ्याकडे एक हे शीट आहे. या शीटला मी या ठिकाणी ही पट्टी लावून घेतलेली आहे आणि माझ्याकडे हा परपेंडिक्युलर आहे. बघा आणि हा जो परपेंडिक्युलर आहे इथे हा जो अँगल आहे दॅट इज अ 90 डिग्री अँगल आणि हा परपेंडिक्युलर या ठिकाणी स्लाइड होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने हा परपेंडिक्युलर जो हा स्लाइड होतो. त्यानंतर या ठिकाणी मी 2 खिळे ठोकून घेतले. बघा सो दिस इज अ F, दिस इज अ वर्टेक्स अँड दिस इज अ डिरेक्ट्रिक्स. म्हणजे ही जी रेषा येणार आहे ही मी डिरेक्ट्रिक्स करून घेतली. आता तुमच्या असं लक्षात येईल की यांच्यात जे अंतर आहे हे अंतर मी समान करून घेतले. बघा या ठिकाणी मी अंतर जे आहे ते 3 आणि 6 इंच असं लावलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी व्हर्टेक्स पासून फोकसचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर डिरेक्ट्रिक्स पासून व्हर्टेक्सचं आहे. हे एक लक्षात घ्या. हे दोन्ही डिस्टन्स सारखे असल्यामुळे त्यांचा रेशो सुद्धा काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे आपण जर असं म्हटलं सेंट्रिसिटी 1 असेल तर आपल्याला काय म्हणता येईल या ठिकाणी की FV अपॉन VD हे जे अंतर असणार आहे दॅट इज 1/1 इज इक्वल टू 1. आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पॅराबोला जो आहे हा पॅराबोला काढूया. बघा याच्यासाठी काय केलेलं आहे मी आता तर इथे हा राईट अँगल मी ठेवतोय. राईट अँगल ठेवल्यानंतर फोकसमध्ये मी या पद्धतीने हा दोरा अटकवून घेतलेला आहे आणि दोरा अटकवल्यानंतर हा जो व्हर्टेक्स दिलेला आहे या व्हर्टेक्स मधून
या पद्धतीने हा दोरा गेला पाहिजे, म्हणजे हे या ठिकाणी आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण हा व्हर्टेक्सचा जो खिळा आहे, हा व्हर्टेक्सचा खिळा काढून घेणार आहोत. आता काय होईल बघा, आता या ठिकाणी आपण या दोऱ्यावरती पुन्हा एकदा स्केच पेन लावूया आणि आता मी वरून खाली या पद्धतीने येतोय बघा. या पद्धतीने मी येईल, वरून खाली येईल मी आता बघा. या पद्धतीने म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी ही एक कर्व तयार झाली बघा. आणि ही जी कर्व आहे हिचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर इसेंट्रिसिटी ऑफ धिस कर्व इज 1. हिची इसेंट्रिसिटी जी असणार आहे ती इसेंट्रिसिटी 1 असणार आहे. चला आपण त्याला व्हेरीफाय करणार आहोत. आता त्याच्या आधी ही जी कर्व आहे मी या पद्धतीने इथे ठेवून त्याला डबल करून घेणार बघा. आता या ठिकाणी आपण ही जी कर्व ही पूर्ण करून घेतलेली आहे आणि पूर्ण केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी 3, तर इथे सुद्धा किती अंतर असणार आहे, 3. चला आपण या ठिकाणी बघूया की दिस डिस्टन्स इज से 4. सो द डिस्टन्स फ्रॉम द डिरेक्ट्रिक्स टू द व्हर्टेक्स आपण या ठिकाणी 4 केलेलं आहे. आणि हे 4 केल्यानंतर हे किती येतं बघूया. बघा या ठिकाणी हे 4 इंच मी घेतलेलं आहे, तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ते 4 इंचच असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे जे डिस्टन्स असणार आहे ह्या डिस्टन्सचा रेशो जो आहे हा नेहमी 1 येणार आहे. बघा आता इथे मी तुम्हाला याच्याने दाखवतो, न मोजता दाखवतो. इथे बघा हे जेवढं डिस्टन्स असणार आहे तेवढंच डिस्टन्स हे सुद्धा असणार आहे. सो रेशो इज 1. दरवेळेस हा जो रेशो असेल, समजा आपण या ठिकाणी इथे घेतला पॉइंट, परपेंडिक्युलर पॉइंट आपल्याला घ्यावा लागेल. समजा मी इथे पॉइंट घेतला तर तेवढंच अंतर इथून सुद्धा असणार. हे बघा म्हणजे अशा पद्धतीने याचा जो रेशो असणार आहे दॅट रेशो इज 1. आणखीन एक गंमत तुम्हाला मी दाखवतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द पॅराबोला. समजा आपण या ठिकाणी जरा डिरेक्ट्रिक्स जो आहे या डिरेक्ट्रिक्स पासूनच्या अंतराचा विचार करणार आहोत, तर मी इथे एक रेषा काढतो बघा. दॅट लाईन इज पासिंग थ्रू द पॅराबोला. पॅराबोलामधून ही लाईन गेलेली आहे. अँड व्हॉट इज द लेंथ, जर तुम्ही लेंथ बघितली तर दॅट इज ट्वाइस. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की व्हर्टेक्स पासून फोकस पर्यंतचं जे अंतर आहे त्याच्या ते डबल अंतर येणार. बघा या पद्धतीने जर आपण घेतलं तर ते जवळजवळ डबल अंतर येणार आहे. आणि इकडनं जर आपण घेतलं तर ते तेवढंच, म्हणजे 6 इथे असेल तर इथे सुद्धा 6 येणार आहे. मात्र इथे एकूण जे डिस्टन्स येणार आहे ते इथे 12 येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे जे डिस्टन्स असणार आहे या डिस्टन्सचा जर आपण विचार केला ए, जर आपण याला ए असं म्हटलं, सपोज दिस डिस्टन्स इज ए, तर हे डिस्टन्स ट्वाइस ए असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण पॅराबोलाची एक प्रॉपर्टी जी आहे ही प्रॉपर्टी या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. मजा येते ना. चला आता आपण हायपरबोला कशा पद्धतीने काढतात त्याचा विचार करू. बघा या ठिकाणी एक मी पट्टी लावलेली आहे आणि ही जी पट्टी ही अशी मूव्ह होऊ शकते. या ठिकाणी मी फोकस घेतलेला आहे, हा व्हर्टेक्स आहे. आता करायचं काय, आणि हा डिरेक्ट्रिक्स असणार आहे. इथून जाणारी जी रेषा असेल दॅट इज अ डिरेक्ट्रिक्स. आता या ठिकाणी मी काय करतो बघा, सुरुवातीला या फोकस नंतर या व्हर्टेक्स मधून या दोऱ्याला जाऊ द्यायचं आणि या पद्धतीने त्याला फिट करून घ्यायचं. म्हणजे आपण या ठिकाणी त्याला फिट करून घेणार. आता याला फिट करून घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम आपल्याला असं करायचं की हा व्हर्टेक्सचा जो खिळा असणार आहे हा व्हर्टेक्सचा खिळा काढून टाकायचा. त्यानंतर आपण काय करणार बघा की या ठिकाणी इथे पेन ठेवणार किंवा स्केच पेन ठेवणार आणि या पद्धतीने आपण कर्व जी असणार आहे ती कर्व काढणार आहोत. बघा ही जी कर्व असणार आहे ही कर्व या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. सो दिस इज अ हायपरबोलिक कर्व. ही जी कर्व असेल ही हायपरबोलिक कर्व. आता ही हायपरबोला परफॉर्म करते की नाही हे बघायचं आपल्याला. लक्षात ठेवा हायपरबोलाच्या बाबतीमध्ये इसेंट्रिसिटी इज ग्रेटर दॅन 1. मी या ठिकाणी इसेंट्रिसिटी जी आहे ती 2 ठेवलेली आहे. काय होईल बघा मग आता तुमच्या असं लक्षात येईल
की डिरेक्ट्रिक्स आणि व्हर्टेक्स यांच्यातलं जे डिस्टन्स असणार आहे त्याच्या डबल, बघा या पद्धतीने त्याच्या डबल जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स या ठिकाणी येईल. म्हणजे काय होईल मग, तर FV अपॉन VD इज इक्वल टू काय होईल, 2/1. सो इसेंट्रिसिटी इज 2. म्हणजे या ठिकाणी जी इसेंट्रिसिटी असणार आहे दॅट इसेंट्रिसिटी इज 2. बघा या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की मी या दोन कर्व ट्रेस केल्या. अर्धी आपण क्वार्टर कर्व केली होती, त्याच्यावर नंतर आपल्याला त्या पेअर काढता येते आणि हायपरबोलामध्ये पेअर असते आणि त्याची इसेंट्रिसिटी ग्रेटर दॅन 1 असते. इथे पुन्हा मी दोन रेषा काढल्यात. या ज्या रेषा आहेत यांना ॲसिम्प्टोट असं म्हणतात आणि ह्या इन्फिनिटीला त्या हायपरबोलाच्या कर्वला टच करत असतात, तर यांना आपण ॲसिम्प्टोट असं म्हणत असतो. कोणी सेक्शनच्या ऍक्टिव्हिटी बघताना मजा आली की नाही? तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि आमच्या कार्यक्रम बघत राहा. संडे इज अ संडे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.